या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचार सभेला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती। भाजपच्या या प्रचार सभेला जनसागर उसळला होता। लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आमदार पाशाभाई पटेल यांनी जनतेला संबोधित करताना केली। दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी होडगी आहेरवाडी शिवार सिंचनाखाली आणणार असल्याची ग्वाही यावेळी दिली आहे। आहेरवाडी येथे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी आमदार पाशाभाई पटेल बोलत होते। यावेळी आमदार सुभाष देशमुख, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांच्यासह रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस यतीन शहा, गोविंद वलेकर, अंबिका पाटील, पंचप्पा धरशेट्टी, सरपंच जगन्नाथ गायकवाड, अप्पा मोटे, मल्लिकार्जुन शेट्टी, अतुल गायकवाड, पंडित पाटील, बोरुळ उर्फ रत्नापूरचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख पाटील यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, आहेरवाडी। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संगप्पाजी आता आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि आहेरवाडी गावातील सर्व उपस्थित नागरिक बंधूंनो, घरात बसून ऐकणाऱ्या पत्रकार मित्र, सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे। प्रचार कसा चालू आहे, काय चालू आहे, प्रत्येक जणांचं लक्ष आहे। विशेष करून आहेरवाडीकरांचे विशेष लक्ष असेल। मीही आपल्याला विनंती करायला 2014 देशात परिवर्तन झालं, सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये परिवर्तन झालं, महाराष्ट्रात परिवर्तन झालं आणि आपल्या दक्षिण विधानसभेत परिवर्तन झालं। मी आपल्याला विचारू इच्छितो की 2014 ते 24 फार मागचा इतिहास नका, 2004 ला आणि 2009 ला, म्हणजे मागची 10 वर्ष, 14च्या अगोदरची 10 वर्ष आणि आताची 10 वर्ष, थोडस आपण चिंतन करायची गरज आहे। माझा दावा आहे या 2014 ते 24 असं एकही तालुक्यातलं गाव नाही ज्या गावाला किमान 2 ते 3 कोटी रुपये निधी मिळाला नाही, असं कोणतंही गाव नाही, कोणतंही गाव। आव्हान आहे, पण यापूर्वीच्या काळात काय असायचं, एक सभागृह मुश्किल पडत, एखाद्या समाजाला एक सभागृह दिलं की 5 वर्षाच्या गावाचं काम। किंबहुना रस्त्याची अवस्था आपल्याला माहिती होती तालुक्याची, 10 वर्षापूर्वी आपण जर इथून सोलापूरला जायचं म्हटलं तर रस्ते कसे होते, किती वेळ लागत होता। आता अनेक जणांच्या बुद्धी चातुर्यातून म्हणलं जातं रस्त्याचं काम केलं म्हणजे वैशिष्ट्य काय, खरं दृष्टी नसलेल्या माणसाला वैशिष्ट्य कसं कळलं। रस्ते ज्यावेळेस चांगले असतात, दळणवळणाचं ज्यावेळेस साधन चांगलं असतं, त्यावेळेस शेतकऱ्याने पिकवलेला भाजीपाला असेल, पीक असेल, ते थेट बाजारपेठेला जायला तात्काळ सोय होते। माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी शाळा जिल्हा परिषदच्या 5वी 7वी पर्यंत आहे आणि पुढे जायचं म्हटलं तर सायकलवर जाणं आणि सायकलवर प्रवास करणं
की विद्यार्थ्याला शक्य नव्हतं, कारण रस्त्याची अवस्था वाईट. त्याच्यामुळे त्या मुलांना सुद्धा आता रस्त्याची चांगली अवस्था चांगली आहे आणि म्हणून त्या मुलांना सुद्धा आता पुढच्या शिक्षणासाठी जायला सोयीचं झालं. किंबहुना जे रुग्ण आजारी पडतात परंतु तात्काळ सोलापूरला घेऊन जायचं दवाखान्याला, त्या रुग्णाला सुद्धा घेऊन जायचं म्हटलं तर रस्त्याची अवस्था होती आणि कधी मध्येच एखाद्या दगावर हे सांगता येत नव्हते, अशी अवस्था. किंवा शेती पूरक व्यवसाय. मला आठवतं या तालुक्याच्या 14 आपण मला सेवा करण्याची संधी दिली, त्यावेळेस या तालुक्यात शेती पूरक व्यवसाय, या व्यवसायाचा दुग्ध व्यवसाय जो आहे, माझ्या अंदाजे 10 ते 12,000 लिटर दुधाचं उत्पादन तालुक्यात. आज मला सारखा अभिमान वाटतोय त्या रस्त्याचं जाळं चांगलं झाल्यामुळे, दळणवळण चांगलं झाल्यामुळे, वाहतुकीची सोय चांगली झाल्यामुळे आज दुधाच्या गाड्या गावोगाव फिरायला लागलेल्या, अनेक दुधाच्या कंपन्या सुद्धा या गावागावात आपल्या गाड्या फिरत आहेत आणि शेतकऱ्यांना खात्री झाली की आज आम्ही जर दूध उत्पादन केलं तर मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे, अनेकांची स्पर्धा आहे, दूध इथं राहत नाही, मार्केटला सोपं आहे. आणि आज मला सारखा अभिमान आहे, जवळपास 1.25 लाख लिटर दुधाचं संकलन दूध उत्पादनात वाढ आहे. अशा प्रकारे शेती प्रक्रिया होती. ह्या दळणवळणाच्या साधनामुळे या सर्व सुखसोयी होऊ शकतात. नवीन व्यवसाय करणाऱ्याला सुद्धा चांगली संधी मिळत असते, कारण रस्ता नसला की व्यवसाय सुद्धा वाढत नाही आणि नवीन गुंतवणूक करणाऱ्याला, शेती घेणाऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी पूरक होत असतात. आणि म्हणून रस्त्याचे जाळं. परंतु काय म्हणणार की रस्त्यामुळे काही फरक नाही, कशामुळे फरक पडतो मलाही कळला, जरा शोध घ्या. पण मला या निमित्तानं एक टप्पा आपला संपलेला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळं आता शेतापर्यंतचे पालन कसं राहिले ते हळूहळू टप्प्याटप्प्याने कळलं. आता दुसरा जो टप्पा राहिला आहे तो सगळ्यात महत्वाचा. आपल्या तालुक्यामध्ये सिंचनाचं ओलिताखालचं क्षेत्र 18 ते 19% असतात. आज आपल्याला 18 ते 19%. मी बारकाईने विचार करतो आता हे सिंचन क्षेत्र नजीकच्या काळात किमान 25-30% कसं वाढेल, कारण सिंचनाचं क्षेत्र वाढलं की ऑटोमॅटिकली बागायतीचं उत्पादन, शेतीचं उत्पादन वाढतंय आणि शेतीचं उत्पादन वाढलं की स्वाभाविकपणे गावात रोजगाराला खूप मोठी संधी असते. कोणत्या प्रकारे मग पाणी आडवा पाणी, त्याच्यामुळे थोडं सिंचन वाढणार आहे. किंबहुना वडापूर बॅरेजेसचा सुद्धा आता तांत्रिक मान्यता झालेली आहे, प्रशासकीय मान्यता अलीकडच्या काळात होणार आहे. याच बरोबर नव्यानं जे आपण स्वप्न बघितलं नव्हतं, कारण सिंचनाचं क्षेत्र वाढायचं म्हणजे पाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पडलेलं पाणी जिरवणं आणि आलेल्या पाण्याचा विनियोग सर्व क्षेत्रात करणं. यासाठी आपण काय करायला म्हणजे भीमासेना जोड कालवा म्हणजे, आणि भीमासेना जोड कालवा झाल्यानंतर भीमेला जसं पाणी असतं तसं वडापूरच्या बॅरेजेस मधून अकोला मंगरुळला पाणी. याचबरोबर आपला अनेक वर्षापासूनचा एक विषय प्रलंबित आल्यापासून पाहिला होता, जो की आपल्याला आठवत असेल देगावच्या ठिकाणी वरून जो पूल येते म्हणजे पाणी वाहून येतं कॅनालचं, जलसेतूचं काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ते जलसेतूचं काम पूर्ण झालेलं आहे. या 1-2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होतं. किंबहुना पुढचं कॅनालचं जे काम आहे, पुढचे जे पाणी आपल्याला धबधबी तलावात टाकायचं, कारण धबधबी तलावात पाणी नसते म्हणून धबधबी तलावात पाणी टाकून त्याचा आउटलेट होडगीला येऊन मला असं वाटतं या परिसरामध्ये त्याचं पाणी येणार आहे. यावर्षी जर खरं दुष्काळ नसता तर यावर्षी आपल्याला ट्रायल घेता आली, कारण आता जलसेतू झाल्यानंतर देगावच्या उड्डा रेल्वे पुलाच्या वरचा जलसेतू झाल्यानंतर पुढे पाईपलाईनचं टेंडर झालेलं आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्या, वर्क ऑर्डर दिलेले आहे. आता त्याचं काम सुरू असेल बहुतेक. मला असं वाटतं की ते काम यावर्षी पूर्ण होत होतं. यावर्षी आपल्याला ट्रायल घेता आली असती, पण यावर्षी आपल्या दुर्भाग्यानं दुष्काळ असल्यामुळे, उजनीत पाणी असल्यामुळे त्याची ट्रायल घेता येते. पुढच्या वर्षी धबधबीला पाणी ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस होडगीला पाणीचा आउटलेट येणार आहे आणि तिथून आपलं कॅनलचं काम करून पाईपलाईनद्वारे या परिसरातलं सिंचनाचं क्षेत्र वाढतं.
गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।